नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हेरिडिटी अँड इव्होल्यूशन आपला जो काही टॉपिक चालू आहे तर त्यामधलं हे तिसरं लेक्चर. या ठिकाणी आपण पहिल्या सेशनमध्ये ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन या सगळ्या बेसिक कन्सेप्ट पाहिल्या. नंतर आपण इव्होल्यूशन हा महत्त्वाचा पार्ट चालू केलेला आहे. सेकंड सेशनमध्ये तोही पार्ट संपवला आणि आता या थर्ड लेक्चरमध्ये थर्ड सेशनमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर थेरीज पाहिजेत. यामध्ये दोन महत्त्वाच्या सायंटिस्टचा उल्लेख वारंवार येणार आहे. पहिले म्हणजे साहजिकच त्या ठिकाणी चार्ल्स डार्विन आणि दुसरे आहेत मित्रांनो लॅमार्क, जैन बॅप्टिस्ट लॅमार्क. आता यामध्ये जर पाहायला गेलं तर तुम्ही म्हणाल की सर लॅमार्कचं नाव तर विशेष असं येत नाही. यस, लॅमार्कनं जी काही थिअरी दिलेली आहे तर ती पार्शियली करेक्ट होती. बरेचसे त्याच्यामध्ये लूप होल्स होते किंवा त्या ठिकाणी ती थिअरी जी काही आहे तर ती रॉंग बऱ्यापैकी ठरलेली आहे. पण तरी देखील विज्ञान जे काही आहे तर ते टप्प्याटप्प्यानं त्याच्यामध्ये प्रोग्रेस झालेली पाहायला भेटते आणि त्यामुळंच ज्या सायंटिस्टच्या थिअरीज या चुकीच्या देखील ठरलेल्या आहेत किंवा पार्शियली करेक्ट होत्या तर त्या देखील आपल्याला सिलेबसमध्ये पाहणं आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी जे काही लिंक लागती किंवा प्रोग्रेस कशा पद्धतीनं झालेली आहे तर त्याचे स्टेजेस लक्षात येणार नाहीत. आणि इथंच या इव्होल्यूशनच्या बाबत देखील जेवढे डार्विन महत्त्वाचे येतं तेवढेच लॅमार्क देखील महत्त्वाचे येतं. तर बघूया या ठिकाणी डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन म्हणजेच काय तर नेचरनं केलेलं सिलेक्शन. या ठिकाणी राईट साईडला एक इमेज आहे. खरं तर 12th बायोलॉजीमध्ये या संदर्भात एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे किंवा त्याबद्दलचं वर्णन आहे. हे एक प्रकारचे इन्सेक्ट आहेत आणि इंग्लंडमध्ये इंडस्ट्रियलायझेशन होण्याच्या आधी जे काही प्लॅन्ट्स आहेत तर त्या प्लॅन्ट्सचं जे काही बार्क आहे किंवा स्टेम आहे तर त्या स्टेमचं कव्हर अशा पद्धतीचं होतं. अशा वेळेस काय व्हायचं बरं तर अशा वेळेस या टाईपचे जे काही इन्सेक्ट आहेत की जे या टाईपचे थोडेसे व्हाईटिश तर या इन्सेक्टला प्रॉपर लपायला जागा हवं. का बरं? कारण स्टेमचा कलरही तसाच आणि इन्सेक्टचा कलर देखील तसाच होता. म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन होण्याच्या आधी या प्रकारचे इन्सेक्ट सर्वाईव्ह झाले, त्यांची संख्या तुलनेनं खूप जास्त होती. उलट काय व्हायचं की जे ब्लॅक कलरचे इन्सेक्ट आहेत ते मात्र जे बर्ड्स आहेत त्यांना लागलीच आयडेंटिफाय व्हायचे. का बरं? कारण ते जेव्हा या स्टेमवर बसायचे तेव्हा त्यांचा डार्क कलर जो काही आहे, डार्क ब्लॅक कलर, तो ऑपोजिट ठरायचा आणि त्यामुळं बर्ड्सला ताबडतोब त्यांची हंटिंग करणं शक्य होती. त्यामुळे इंडस्ट्रियलायझेशनच्या आधी या प्रकारच्या इन्सेक्टची संख्या जास्त होती, तुलनेनं या डार्क कलरच्या इन्सेक्टची संख्या मात्र कमी होती. आता बघा दिवस फिरले, जसं इंडस्ट्रियलायझेशन व्हायला लागलं, पोल्युशन वाढलं आणि पोल्युशनमुळं त्या ठिकाणी जे काही कलर आहे त्या स्टेमचा तर तो या कलरपासून कोणता कलर बनला बरं? या पद्धतीचा डार्क कलर झाला. आता मात्र हे जे काही व्हाईटिश कलरचे इन्सेक्ट्स होते त्यांना लपण्यासाठी आता जागा राहिली नाही. का बरं? कारण बॅकग्राऊंड झालं डार्क किंवा ब्लॅक आणि यांचा कलर थोडासा व्हाईटिश, त्यामुळं बर्ड्सला आता कुणाला आयडेंटिफाय करणं सोपं झालं बरं तर या व्हाईटिश कलरच्या इन्सेक्टला. तुलनेनं डार्क कलरचे इन्सेक्ट जे काही आहेत तर ते हे लवकर आयडेंटिफाय होत नव्हते. म्हणजे एकंदर इंडस्ट्रियलायझेशनच्या आधी आणि इंडस्ट्रियलायझेशनच्या नंतर परिस्थिती बदलली आणि त्याच्यानुसार नेचरनं त्यांचं सिलेक्शन देखील बदललं. कोण सर्वाईव्ह झालं की ज्यानं त्या क्रायटेरियामध्ये फिट बसला, हेच डार्विननं सांगितलेलं आहे. डार्विन काय म्हणतो तर या ठिकाणी सर्वायवल ऑफ फिटेस्ट तोच जगेल की जो त्या ठिकाणी आजूबाजूच्या चेंज होणाऱ्या एन्व्हायरमेंट सोबत परिस्थितीनुसार बदलेल. या ठिकाणी हे सगळं जे काही त्यांनी मांडलेलं आहे डार्विननं ही थिअरी, तर ही ओरिजिन ऑफ स्पीसीज नावाच्या एका बुकमध्ये मांडलेली आहे. कशामध्ये? ओरिजिन ऑफ स्पीसीज. डार्विनच्या या थिअरीनुसार काय सांगितलं बरं? ऑर्गॅनिझम्स कॅन रिप्रोड्यूस प्रोलिफिकली अंडर लिमिटेड रिसोर्सेस. ऑर्गॅनिझम्स कॉम्पीट विथ इच अदर. जेव्हा कधी त्यांना फूडसाठी किंवा इतर बऱ्याचशा गोष्टींसाठी, शेल्टरसाठी त्यांच्याकडे रिसोर्सेस लिमिटेड असतात तेव्हा त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन व्हायला लागते आणि या कॉम्पिटिशनमध्ये तोच सर्वाईव्ह होतो की जो त्या ठिकाणी सगळ्यात फिट असतो. ठीक आहे. ओनली those organisms survive which shows modifications for winning the competition. The selected organisms then give rise to new species with their specific set of characters. आता तुम्ही म्हणाल की जो सर्वात फिट, याचा अर्थ फिजिकली फिट का? याचा अर्थ ज्याच्यात खूप जास्त ताकद आहे तो सर्वाईव्ह होईल का? असं बिलकुल नाही मित्रांनो. इथं प्रश्न ताकदीचा नाही. ताकदीचा जर प्रश्न असला असता तर डायनोसॉर नष्ट झाला नसता, बरोबर आहे.
म्हणजे एकंदर त्या ठिकाणी बदलत्या एक्सटर्नल एन्व्हायरमेंटनुसार जो स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करतो, चेंजेस करतो, जुळवून घेतो परिस्थितीला, तो सर्वायू होतो. माणसाचं देखील असंच आहे. माणूस परिस्थितीला अगदी सहजपणे जुळवून घेतो विथ द हेल्प ऑफ त्या ठिकाणी ॲडव्हान्स ब्रेन. आणि त्यामुळं त्या ठिकाणी आजही आपल्याला कितीही एक्सटर्नल कंडिशन्स या हार्मफुल असल्या, एक्स्ट्रीम असल्या, तरी देखील आपण त्याच्यामध्ये कोणता ना कोणता मार्ग काढतो. इतर स्पीसीज मात्र सर्वाईव्ह होत नाहीत बऱ्याचशा. ठीक आहे. आता ही थिअरी जशी मांडली, ही थिअरी बऱ्याच जणांनी एक्सेप्ट केली, पण काही जणांना मात्र ह्याच्यामध्ये, तर इथं ही थिअरी जशी मांडली तसेच या थिअरीवर बरेचसे ऑब्जेक्शन्स देखील आलेले आहेत. आता हे ऑब्जेक्शन्स मेनली कोणते होते? डार्विनही बिलकुल सांगितलं नाही की नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्यूशन. कळलं का? डार्विन जे काही म्हणतोय ना की फक्त नॅचरल सिलेक्शन हे रिस्पॉन्सिबल आहे, पण बाकीच्यांचं म्हणणं होतं की असं बिलकुल नाही आहे. बरेचसे इतरही गोष्टी येतात की ज्या इव्होल्यूशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. फॉर एक्झाम्पल म्युटेशन. बरोबर आहे, म्युटेशन देखील काही ना काही प्रमाणामध्ये इव्होल्यूशनसाठी रिस्पॉन्सिबल असतंच. त्यानंतर डार्विननं did not explain the inheritance of useful and useless modification. डार्विन म्हणतोय की हळूहळू त्या ठिकाणी आपल्याला चेंजेस, स्लाइड चेंजेस पाहायला भेटतात. मान्य आहे, पण हे स्लाइड चेंजेस जे काही असतात जनरेशन टू जनरेशन होणारे, तर ते युजफुलच होतील असं नाहीये, ते हार्मफुल देखील असू शकतात. मग कोणत्या हार्मफुल आणि कोणते युजफुल याचं त्या ठिकाणी प्रॉपर एक्सप्लेनेशन डार्विननं या थेरीमध्ये दिलेलं नाहीये. हा एक महत्त्वाचा ऑब्जेक्शनचा पॉईंट ठरू शकतो. त्यानंतर या ठिकाणी no explanation regarding slow and abrupt changes was provided in the theory. म्हणजे एकंदर कोणते चेंजेस हे स्लो असतील आणि कोणते रॅपिड असतील याबद्दल देखील डार्विननं काही सांगितलेलं नाहीये. मुळात डार्विनचा कल जो आहे तर तो स्लो चेंजेसकडे जास्त होता. त्याचं म्हणणं असं होतं की जे इव्होल्यूशन होतं तर ते ग्रॅज्युअल असतं, ते रॅपिड नसतं. ते रॅपिड नसतं. इनडायरेक्टली डार्विन म्हणतोय की म्युटेशन नावाचा प्रकार होत नसतो. पण मित्रांनो, आपल्याला प्रत्यक्षात म्युटेशन पाहायला भेटतं आणि इव्हन म्युटेशनच्या मदतीनं इव्होल्यूशन झालेले देखील उदाहरण आहेत. म्हणजे एकंदर डार्विन प्रत्येक वेळेस जो काही म्हणतोय की ग्रॅज्युअल चेंजेस, तर हे खरं नाहीये. कधी कधी रॅपिड चेंजेस देखील होतात आणि या रॅपिड चेंजेसमधून नवीन स्पेसिस देखील तयार झाल्याची उदाहरणं आहेत. दॅट मीन्स इव्होल्यूशन. त्याच्यानंतर या एवढ्या भागावर आपण काही महत्त्वाचे क्वेश्चन्स बघूया. डार्विनचं जे काही बुक होतं तर त्याचं नाव काय पाहिलं आपण? ओरिजिन ऑफ स्पीसीज. दुसरं जे काही आहे तर ह्याच्या आधी विचारलेले प्रश्न, एक्सप्लेन डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तर डार्विनच्या बुकचं नाव सांगायचं, सर्वायवल ऑफ फिटेस्ट याबद्दल सांगायचं आणि त्यासोबतच ग्रॅज्युअल चेंजेस जे काही आहेत तर त्या ग्रॅज्युअल चेंजेसनुसार जो आजूबाजूच्या ॲटमॉस्फिअर सोबत जुळवून घेतो तर त्याबद्दल सांगायचं. त्यासोबतच त्या ठिकाणी जे काही रिप्रोडक्शन आहे तर त्याबद्दल देखील सांगायचं आणि जे काही कॉम्पीट करावं लागतं ऑर्गॅनिझमला तर त्याबद्दल देखील सांगायचं. आणि या कॉम्पिटिशनमध्ये, एक्स्ट्रीम कॉम्पिटिशनमध्ये तोच सर्वाईव्ह होतो की जो त्या एन्व्हायरमेंटशी जुळवून घेतो, फिट ठरतो. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी राईट द ऑब्जेक्शन्स रेज्ड अगेन्स्ट द डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनच्या थेरीवर महत्त्वाचे ऑब्जेक्शन कोणते? तर डार्विन म्हणतोय, काय म्हणतोय बरं इथं ऑब्जेक्शनमध्ये? आपण एक महत्त्वाचा पॉईंट पाहिला होता बघा. डार्विन काय म्हणतोय बरं? तर या ठिकाणी नॅचरल सिलेक्शन हा एकमेव फॅक्टर आहे इव्होल्यूशनसाठी, पण इतर फॅक्टर देखील आहेत. त्यासोबतच ग्रॅज्युअल चेंज आणि रॅपिड चेंज याच्यामध्ये कोणतंही डिफरन्शिएशन त्यानं केलेलं नाहीये. प्रत्येक वेळेस ग्रॅज्युअल चेंजमुळंच इव्होल्यूशन होतं असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्यासोबतच हार्मफुल आणि युजफुल असे जे काही मॉडिफिकेशन आहेत तर त्यांच्यामध्ये डिफरन्शिएशन देखील त्यानं केलेलं नाहीये, एक्सप्लेनेशन प्रॉपर दिलेलं नाहीये. तर हे जे ऑब्जेक्शन्स आहेत तर हे तुम्ही सांगू शकता. ठीक आहे मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला आता दुसरा सायंटिस्ट जो आहे ज्यानं इव्होल्यूशनबद्दल प्रॉपर असं मत व्यक्त केलेलं आहे, थेरी दिलेली आहे, तर त्या जीन बॅप्टिस्ट लॅमार्क बद्दल पाहायचंय. त्यांचं नाव काय बरं? जीन बॅप्टिस्ट लॅमार्क गेव द थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. नावामध्येच बघा, इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आणि जेनेटिक कॅरेक्टर्स या दोघांमध्ये फरक आहे. जेनेटिक कॅरेक्टर्स जे असतात तर ते आपल्या
जीन्समुळं आपल्यामध्ये आलेले असतात. फॉर एक्झाम्पल, आपला जो काही कलर आहे तर तो आपल्या जीन्समुळं असतो. स्पेसिफिक जीन्स असतात, म्हणून कोणी गोरा असतं, कोणी सावळं असतं, तर कोणी त्या ठिकाणी बऱ्यापैकी डार्क कलरचं असतं. आपले हेअर्स जे आहेत तर ते कर्ली असतात, स्ट्रेट असतात. इट इज ड्यू टू दी इम्पॅक्ट ऑफ जीन्स. पण ॲक्वायर्ड कॅरेक्टर जे आहेत तर ते आपल्या जन्मानंतर आपण मिळवलेले असतात. फॉर एक्झाम्पल, आपण त्या ठिकाणी भरपूर रनिंग करत असू, भरपूर आपण चालत असू, तर आपले लेगचे मसल जे आहेत ते स्ट्रॉंग बनत असतील. एखादा त्या ठिकाणी लोहार आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो हॅमरचा वापर करतोय, अशा वेळेस त्याचे जे काही हँडचे मसल्स आहेत, आर्म्स जे काही आहेत तर ते स्ट्रॉंग बनतील. बरोबर आहे. हे झाले आपले ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. हा काय म्हणतोय म्हणजे लॅमार्क, तर हे ॲक्वायर्ड कॅरेक्टर जे काही आहेत तर ते जनरेशन टू जनरेशन पास होत असतात. तुम्ही म्हणाल हे बरोबर आहे का? तर नाही मित्रांनो, जे काही आपल्याला एव्हिडन्सेस सापडलेले आहेत तर त्यानुसार ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स हे शक्यतो पास होत नाहीत, किंवा इव्हन आपण म्हणू शकतो की ते पास होतच नाहीत. याचा अर्थ पूर्णतःच लॅमार्क चुकीचा होता का? तर तसंही नाहीये. His theory was based on the principle of use and disuse of the organs, which states that the morphological changes that occurs gradually either due to the specific activities or laziness of the particular organism is responsible for evolution. म्हणजे गंमत बघा, लॅमार्क काय म्हणतोय की सापाचे पाय कसे गायब झाले? तर सापानं चालणं बंद केलं, सापानं सरपटणं चालू केलं, त्यामुळं सापाचे पाय गेले. जिराफाची त्या ठिकाणी मान उंच कशी झाली? कारण जिराफ उंच झाडावरचे पानं खाण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यामधून त्याला मानेवर सतत असा ताण येत गेला आणि जिराफाची मान उंच झाली. माणसाची शेपटी कशी गायब झाली? कारण शेपटीचा वापर बंद झाला, म्हणून माणसामध्ये शेपटी राहिली नाही. म्हणजे एकंदर ज्या अवयवांचा वापर होत गेला ते अवयव सर्वाईव्ह झाले, ते टिकले, आणि ज्यांचा वापर बंद झाला ते अवयव गायब झाले. मित्रांनो, असं जर झालं असतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. आपल्यापैकी बरेच जण मेंदूचा वापरच करत नाहीत. याचा अर्थ बऱ्याच जणांचे लॅमार्कच्या मतानुसार मेंदू देखील गायब होतील. ठीक आहे, नशीब लॅमार्कचं हे जे काही मत आहे तर हे चुकीचं ठरलेलं आहे. का बरं? कारण मित्रांनो, या ठिकाणी समजा सचिन तेंडुलकर आहे. सचिन तेंडुलकरनं खूप जबरदस्त अशी प्रॅक्टिस करून काही क्रिकेटसाठी कॅरेक्टर्स जे आहेत तर ते ॲक्वायर केले. म्हणजे त्याचे बॅटिंग स्किल जे काही आहे तर ते ॲक्वायर्ड कॅरेक्टर आहे. याचा अर्थ सचिनच्या मुलाला कोणतीही प्रॅक्टिस न करता ते कॅरेक्टर जे आहेत तर ते त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आले का? इनहेरिटन्स आपल्याला पाहायला भेटलं का? नाही. अर्जुन तेंडुलकरला देखील प्रॅक्टिस करावी लागते, आणि तो एवढं प्रॅक्टिस करून देखील सचिनची बरोबरी करू शकलेला नाही. एखादा खूप चांगला स्विमर आहे, त्याच्या मुलाला काही जन्माला आलं की ताबडतोब स्विमिंग येईल का? नाही, त्यालाही शिकावं लागेल स्विमिंग. याचा अर्थ तुम्ही मिळवलेले ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स हे नेक्स्ट जनरेशनमध्ये आपोआप येत नसतात, हे आपण अगदी कॉन्फिडन्सनं सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, ब्राउझिंग ऑन लिव्स ऑफ टॉल प्लांट्स कॉज द नेक ऑफ दी जिराफ बिकेम लॉंग. ही त्याची एक थेरी आहे. फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट्स कॉज द शोल्डर्स ऑफ दी आयर्न स्मिथ टू बिकम स्ट्रॉंग. म्हणजे एकंदर लोहाराचे जे काही हात आहेत ते मजबूत कशामुळं? कारण त्याच्या हॅमरिंगमुळं. ठीक आहे, मान्य आहे, पण हे ॲक्वायर्ड कॅरेक्टर झालं. पण ते नेक्स्ट जनरेशनमध्ये जशाल तसं पास होईल हे मात्र शक्य नाहीये. विंग्स ऑफ बर्ड्स लाईक इमू हॅव बिकम वीक बिकॉज ऑफ दी बिंग इनॅक्टिव्ह. इमू किंवा मग त्या ठिकाणी इतर जे काही शामृगासारखी काही बर्ड्स आहेत तर ह्यांचे विंग्स हे इनॅक्टिव्ह राहिलेले आहेत, आणि त्यामुळं ह्यांचे विंग्स आता वीक झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, असे बरेचसे एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत. लॅमार्कच्या थिअरीवर ऑब्जेक्शन आहेत का? खूप सारे ऑब्जेक्शन आहेत. त्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स वॉज वाइडली एक्सेप्टेड, बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन वॉज रिजेक्टेड. म्हणजे एकंदर तुम्ही एखाद्या अवयवाचा वापर करणं बंद केलं तर अवयव जो आहे तर तो हळूहळू वीक होईल, मान्य. पण त्या ठिकाणी हे ॲक्वायर्ड कॅरेक्टर नेक्स्ट जनरेशनमध्ये मात्र जशाल तसं ट्रान्सफर होईल असं शक्य नाहीये. त्यानंतर आपल्याला पाहायचं स्पेशिएशन. स्पेशिएशन म्हणजेच काय? तर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज. नवे स्पीसीज जे काही असते तर मुळात तुम्हाला स्पीसीज बद्दल माहिती पाहिजे. स्पीसीज जे काही आहेत तर ते असे ऑर्गॅनिझम असतात की जे एकमेकांमध्ये रिप्रोड्यूस करू शकतात, आणि त्यासोबतच एवढंच अपेक्षित नाहीये तर त्यांनी फर्टाईल ऑफस्प्रिंग देखील जन्माला घालायला पाहिजे. कळलं का?
म्हणजे एकंदर त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन व्हायला पाहिजे आणि त्यासोबतच त्यांच्या जन्माला आलेलं बाळ हे देखील फर्टाईल असायला पाहिजे. म्हणजे एकंदर या ठिकाणी लायन आणि टायगर हे दोन एका स्पीसीज मधले आहेत का? तुम्ही म्हणाल होतील ना सर. लायन आणि टायगर यांचं जर त्या ठिकाणी रिप्रोडक्शन झालं तर त्या ठिकाणी टायगॉन जन्माला येतो किंवा लायगर जन्माला येतो, पण तरी देखील हे एका स्पीसीज मधले होऊ शकत नाहीत. का बरं? कारण एका स्पीसीज मध्ये असण्याचा दुसरा क्रायटेरिया जो आहे तर त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. हे जे काही टायगॉन आणि लायगर आहेत तर हे फर्टाईल आहेत का? नाही. ते नवीन टायगॉन किंवा नवीन लायगरला जन्म देऊ शकत नाहीत. म्हणजे एकंदर स्पीसीजचे डेफिनेशन जी आहे तर ती तुम्हाला लक्षात आलेली आहे. मग स्पीसीज नवीन तयार होतात का? 100% तयार होतात. म्हणजे बघा, एकेकाळी मंकी हा प्रकार होता. ह्या मंकीला त्या ठिकाणी शेपटी होती, टेल वगैरे होती. फेसियल जो काही एरिया आहे तर तो छोटा होता, कॅनियल एरिया मोठा होता. मंकी पासून हळूहळू एप्स तयार झाले. एप्स मध्ये मंकी प्रमाणे शेपटी राहिली नाही. एप्स प्रमाणे मंकी मध्ये मात्र शेपटी राहिली नाही. आता या एप्सचं उदाहरण जर पाहिलं तर त्या ठिकाणी हे एप्स जे आहेत तर ह्याच्यामध्ये गोरिला, ओरांगुटांग, चिंपांजी ह्याच्यापासून हळूहळू त्या ठिकाणी होमो या जिनसचे होमोसेपियन वगैरे तयार झाले, म्हणजे माणूस तयार झाला. म्हणजे या पद्धतीनं नवीन नवीन त्या ठिकाणी स्पीसीज जिनस तयार होत राहतात आणि हे तयार होण्याची जी प्रोसेस असते तर यालाच म्हटलं जातं स्पेसिएशन. मग हे स्पेसिएशन कशामुळे तयार होतं? तर स्पेसिएशन होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी घडणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल रिप्रोडक्टिव्ह आणि जिओग्राफिकल आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन आणि जिओग्राफिकल आयसोलेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल या ठिकाणी इथं काही पक्षी दिलेले इथं, ठीक आहे. हे पक्षी जे काही आहेत तर हे वेगवेगळ्या आयलँड्सवर होते. आयलँड्सवर ते डिस्ट्रीब्यूट झाले. म्हणजे एका आयलँडवरून दुसऱ्या आयलँडवर आता त्यांचं येणं जाणं बंद झालं. आणि मग त्या प्रत्येक आयलँडवरचे जे काही ते बर्ड्स आहेत तर ते हळूहळू त्यांच्यात काही नवीन ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स, नवीन काही जेनेटिक चेंजेस होत गेले आणि आता त्या प्रत्येक आयलँडवर एक नवीन नवीन वेगळी स्पीसीज म्हणून ते ॲक्ट करायला लागले. त्यांच्यामध्ये एवढा फरक झाला. हे कशाचं उदाहरण आहे? तर हे जिओग्राफिकल आयसोलेशन हे त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी अडकले, त्यामुळं ते जिओग्राफिकली आयसोलेट झाले आणि त्यासोबतच त्यांचं एकमेकांशी आता फर्टिलायझेशन, रिप्रोडक्शन बंद झालं आणि त्यामुळं या ठिकाणी इथं जे काही राहिले तर ते हळूहळू त्यांच्या चेंजेस जे काही होत गेले तर ते तेवढ्या पुरतेच राहिले आणि त्यामुळे हे चेंजेस हजारो वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले की इथले एकेकाळचे बर्ड्स आणि इथले एकेकाळचे बर्ड्स जे सारखे होते आता ते सारखे राहिले नाहीत, ते वेगळेच होऊन गेले. म्हणजे नवीन स्पीसीज म्हणून ते काम करायला लागले. लक्षात आलं का? म्हणजे जिओग्राफिकल आयसोलेशन अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ज्या काही गोष्टी येतात तर ह्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात फॉर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज. स्पीसीज म्हणजे काय? तर डेफिनेशन ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेली आहे. रिझन्स बिहाइंड स्पेसिएशन, जेनेटिक व्हेरिएशन अँड जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. बरोबर आहे. जेनेटिक व्हेरिएशन तर मस्ट आहे, कारण जेव्हा नवीन स्पीसीज तयार होत असते तेव्हा ती जेनेटिकली पहिल्या स्पीसीजपेक्षा वेगळी होते. आपण ॲज अ होमोसेपियन एप्सपासून आता बऱ्यापैकी मॉडिफाय झालोत. म्हणजे चिंपांजी आणि गोरिला यांच्यामधले काही कॅरेक्टर्स जरी आपण शेअर करत असलो तरी देखील आपल्यामध्ये बरेचसे कॅरेक्टर्स हे खूप जास्त नवीन आलेत. आपला ब्रेन हा त्यांच्यापेक्षा तुलनेनं खूप जास्त ॲडव्हान्स आहे. म्हणजे एकंदर आपण आणि ते जरी एकेकाळी सारखेच होतो पण आज मात्र आपण त्यांच्यापेक्षा खूप जास्त वेगळे झालोत, बदललोत. बरोबर आहे ना? आपल्या ॲन्सेस्टर्स मात्र सारखे येतं एवढं मात्र आपल्याला मान्य करावं लागेल. आज मात्र आपण इंडिपेंडंट त्या ठिकाणी एक स्पीसीज म्हणून काम करतोय. मित्रांनो, इथपर्यंत हा आपला चॅप्टरचा तिसरा पार्ट आपण समजून घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण डार्विनची थेरी पाहिली, ऑब्जेक्शन्स ऑफ डार्विन्स थेरी पाहिली आणि जी काही पुढची थेरी आहे तर ती म्हणजे लॅमार्कची थेरी, इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स ह्याच्याबद्दल देखील पाहिलं आणि लॅमार्कच्या थेरीवरचे ऑब्जेक्शन्स जे की खरं तर जेन्युइन आहेत तर ते देखील आपण पाहिलेले आहेत. चॅप्टरचं आपलं शेवटचं लेक्चर जे आहे तर ते असेल ह्युमन इव्होल्युशनवर, ज्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ड्रायोपिथेकस आहे, रामापिथेकस आहे, ऑस्ट्रेलोपिथेकस आहे, निअँडरथल मानव आहे, त्याच्यानंतर होमोसेपियन या सगळ्यांबद्दल अगदी व्यवस्थित पद्धतीनं पाहायचं आहे. त्यामध्ये कोणत्या एरामध्ये, कोणत्या काळामध्ये कोणता मानव या अर्थवर होता तर हे देखील आपल्याला थोडक्यामध्ये तिथं पाहायचं आहे.
मी अपेक्षा करतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने समजलेल्या असतील. काही डाऊट असतील तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता आपल्या कमेंट बॉक्समध्ये. भेटूया नेक्स्ट सेशनच्या निमित्तानं. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.